नगरकर, एक साधा त्रास नंतर जाऊन इतका घातक होऊ शकतो का? चला, आज काय झालं ते सांगते. आज आमच्याकडे 55 वर्षाचे एक पेशंट आल्या होत्या, ज्या देऊळवरून आल्या होत्या. त्यांना मागच्या 1 महिन्यांपासून कंबर दुखणं, गुडघे दुखणं आणि पायात मुंग्या येण्याचा त्रास सुरू होता. पण खरं सांगायचं तर हा त्रास नवीन नव्हता. खूप वर्षांपासून त्या सफर करत होत्या. त्याआधी त्यांनी काही मेडिसिन्स घेतले होते, पण त्यांना टेम्पररी रिलीफ मिळत होता. प्रॉब्लेम मात्र आतून तसाच होता. त्यांच्या रिलेटिव्हजने पारसनाथ क्लिनिक हे सजेस्ट केले आणि त्या आमच्याकडे आल्या. एक्झामिनेशन केल्यानंतर कळलं की त्यांच्या मणक्यातील गादी थोडी बाहेर आलेली आहे. त्यामुळे साईडच्या नसांवर प्रेशर येत आहे, म्हणूनच पायांना मुंग्या येत होत्या. आम्ही त्यांना पहिल्या दिवशी थेरपी आणि मेडिसिन सुरू केल्या. त्याचबरोबर प्रॉपर फिजिओथेरपी प्लॅन आणि SRDPच्या ट्रीटमेंट सजेस्ट केल्या. कारण फक्त पेन कमी करणं हे नाही, तर रूट कॉज ट्रीट करणं हे महत्वाचं आहे. दुसरे पेशंट 50 वर्षाचे होत्या. त्या आष्टीवरून आल्या होत्या. दोन्ही गुडघ्यांना त्रास होता, चालताना किंवा बसताना आवाज येत होता आणि सूज सुद्धा होती. त्या शेतीचे काम करतात, त्यामुळे गुडघ्यांवर जास्त ताण येतो. हा त्रास त्यांना मागच्या 2 वर्षांपासून होता. आधी त्यांनी ॲलोपॅथी मेडिकेशन्स घेतले होते, पण काही खास फरक पडला नाही. त्या आमच्याकडे आल्यावर पहिल्या दिवशी आम्ही त्यांना SIDPची ट्रीटमेंट दिली, काही औषधं सुरू केली आणि घरी नियमित करता येतील असे थेरपीज दिल्या आणि फिजिओथेरपीच्या काही एक्सरसाइजेस दिल्या. कारण ऑस्टिओआर्थरायटिस मध्ये ट्रीटमेंट लवकर सुरू केली तर प्रोग्रेशन लवकर थांबतं.